नमस्कार. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. सिडकोची घरे फ्रीहोल्ड करणे आणि त्यांची पुनर्बांधणी संदर्भात आमदार मन्ना म्हात्रे यांनी सिडकोचे एमडी भूषण गगराणी यांची भेट घेतली, ज्यात पुनर्बांधणी संदर्भात सिडकोचा सकारात्मक विचार असून फ्रीहोल्ड घरांसाठी अहवाल तयार करून मुख्यमंत्र्यांकडे सोपून या संदर्भात निर्णय होईल असे स्पष्टीकरण सिडको एमडींनी दिले आहे. निवडणुकीला उभे असताना आमदार मन्ना म्हात्रे यांनी जाहीरनाम्यात वचन दिले होते की नवी मुंबईतील सिडकोची घरे फ्रीहोल्ड करून देणार. त्यानुसार आमदार मन्ना म्हात्रे यांनी ही घरे फ्रीहोल्ड करून शहरवासियांना दिलासा देण्यासाठी गेली अनेक वर्षे आमदार मंदाताई म्हात्रे सातत्याने सिडको एमडींकडे पाठपुरावा करत होत्या. सिडको एमडी संजय भाटिया यांच्याकडेही त्यांनी अनेक वेळा या संदर्भात पाठपुरावा केला होता. नवी मुंबईतील सिडकोची घरे 60 वर्षांसाठी लीजवर दिलेली आहेत. ही घरे फ्रीहोल्ड करून शहरवासियांना दिलासा देण्यासाठी गेली अनेक वर्षे आमदार मन्ना म्हात्रे सातत्याने सिडकोकडे पाठपुरावा करत आहेत. शहरातील स्थानिक भूमिपुत्रांच्या जमिनी संपादित करून सिडकोने शहर विकसित केले. मात्र संपादित जमिनीवर आजही सिडकोचा मालकी हक्क आहे. त्यामुळे शहरातील सर्व जमिनी लवकरात लवकर फ्रीहोल्ड करून शहरवासियांना दिलासा द्यावा अशी मागणी बेलापूरच्या आमदार मन्ना म्हात्रे यांनी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांच्याकडे केली आहे. देखिए, जब मैं इलेक्शन के लिए खड़ी थी, चुनाव के लिए खड़ी थी, तब मेरा एक मुद्दा था कि सिडको के जितने भी घर बनाए सिडको ने, वो घरों को मैं फ्री होल्ड करके दूंगी. आज मेरे बहुत सारी मीटिंग संजय भाटिया जी जब एमडी थे तभी 3-4 बैठक हो गई, फिर यूडी सेक्रेटरी के पास हो गई और 2-3 बार भूषण गगरानी के पास हुई. आज मैंने उनको कहा कि आज हम सब लोग मिलने आते हैं कि हमारे फ्री होल्ड का जो मसूदा आप बना रहे हो वो कब तक पूरा होगा. इसमें हमारे जो 12.5% के जो प्लॉट है वो भी फ्री होल्ड करो, फिर हमारे प्रकल्पग्रस्त के जो लोगों की जो डिमांड है वो पूरी करो. उसके बाद में ये जो 2.5 पैसे दिया है, खाना तो हमको बहुत मिठाई दी है मगर हमारे हाथ बांध कर रखे. तो ये सब सारी चीज़ों को लेकर आज फ्री होल्ड सबसे महत्वपूर्ण मुद्दा था और उन्होंने हमसे टाइम पीरियड 2 महीने का लिया है. 2 महीने में वो पूरा तैयारी करके हम लोग माननीय मुख्यमंत्री के पास जाएंगे और जितने भी लोग जो नवी मुंबई में रहते हैं और नवी मुंबई के बाहर में खांदा है, कलंबोली है, जितना भी पनवेल है, जहाँ जहाँ सिडको ने ये अपने घर बनाए हैं उनको फ्री होल्ड करने की मैं प्रयास कर रही हूँ. और उसको आज 80% उसको आज एक अच्छा प्राधान्य मिला है और सिडको के खुद एमडी बोले कि हम करते जल्द से जल्द, आप हमें सीएम के पास लेके चलो, एक बैठक लगा और जल्द से जल्द. ये 40 साल अभी हमको हो गए, 20 साल बाकी है. 20 साल के बाद में कितने लोग बचेंगे, कितने मरेंगे, फिर हमारे बच्चे कहाँ जाएंगे. इससे अच्छा है तो आज हम लोग ये इस मुद्दे को लेकर हम लोग जो लड़ाई लड़ रहे हैं वो हमारी लड़ाई आज यशस्वी हो रही है, अच्छी हो रही है. आज तक किसी ने भी ये फ्री होल्ड का मुद्दा नहीं उठाया था. मैं जब चुनाव में खड़ी रही तभी से मेरा ये मुद्दा चालू है. उसके पहले भी मैंने भाटिया साहब से फ्री होल्ड के बारे में 2-3 मीटिंग की थी, क्योंकि जब हम काम करते हैं तो कोई ना कोई आके बोलता है हमने किए, हम कर रहे हैं. तो पेपर देने से कोई काम नहीं होता है, उसके लिए बैठक लेनी पड़ती है. आज आपने देखा एक रात में कोई प्रसिद्धि पत्रक ने कुछ निकाली, लोगों को हमने एक पत्र दिया कि आप आ जाओ. लोग इतने बड़े पैमाने पे आए, कितनी तीव्रता है लोगों में. और मैं लोगों को कहना चाहूँगी श्रद्धा सबूरी का फल मीठा होता है और मैं 100% आपके घर फ्री होल्ड करके दूंगी, ये मेरा वादा रहा. बेघर का मतलब नहीं है, ये 65,000 लोगों के घर है, इधर 65,000 लोगों के घर है. उनके घर उनके खुद के नाम पे हो जाएंगे. अभी क्या होता है, अगर घर किसी ने दूसरे ने लिया तो जाके वापस स्टैम्प ड्यूटी भरो, नाम पे कराने का खर्चा. फ्री होल्ड हो जाएगा तो खुद के नाम पे हो जाएगी. हर एक का घर अपना अपना नाम पे होगा. हर आदमी का सपना होता है कि हमारा घर हमारे नाम पे होना चाहिए. वो पूरे होने की हम कोशिश कर रहे हैं और 100% होगा, ये मैं उनको वादा कर रही हूँ. पुनर्बांधणी आणि फ्रीहोल्ड या संदर्भात चर्चा करण्यासाठी आमदार मन्ना म्हात्रे यांनी संबंधित रहिवाशांसोबत
सिडकोचे एमडी भूषण गगराणी यांची भेट घेतली। नवी मुंबई शहरातील सर्व संपादित जमिनी फ्रीहोल्ड करण्यासाठी सिडको सकारात्मक असून याविषयीचा मसुदा तयार करण्याचे काम प्राथमिक तत्वावर सुरू करण्यात आले आहे। येत्या 2 महिन्यात जमिनी फ्रीहोल्ड करण्याचा मसुदा पूर्णपणे तयार होईल तो पुढील कार्यवाहीसाठी राज्य शासनाकडे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती व्यवस्थापकीय संचालक भूषण गगराणी यांनी यावेळी दिली। तसेच शहरातील जमिनीचा फ्रीहोल्डचा मसुदा शासनाकडे मंजुरीसाठी विधिमंडळात सहकार्य लागेल अशी विनंती भूषण गगराणी यांनी आमदार मन्ना म्हात्रे यांना केली। म्हात्रे ये निवेदन लेके हमारे पास आए थे, उनके कई सारे मुद्दे हैं, लेकिन आज का जो मुद्दा था वो सिडको के जो सोसाइटीज़ है नवी मुंबई महापालिका के एरिया में उनका लीज होल्ड है वो फ्री होल्ड करने के बारे में चर्चा थी। तो लीज होल्ड से फ्री होल्ड करने के लिए उनकी सबकी डिमांड है, तो फ्री होल्ड अगर हो गया तो फिर उनके बाकी सब प्रॉब्लम जो है वो सॉर्ट आउट हो जाएंगे। हमने उनको बताया कि सिडको इसके लिए पॉजिटिव है, हालांकि इसमें काफ़ी सारी तांत्रिक और लीगल इश्यूज़ है वो सॉर्ट आउट करने पड़ेंगे, क्योंकि इसके बारे में सिडको इज़ नॉट द फाइनल अथॉरिटी, ये गवर्नमेंट के पास भेजना पड़ेगा। तो उसका सर्वे करके 2 महीने में हम उसका रिपोर्ट तैयार करेंगे। यावेळी आमदार मन्ना म्हात्रे यांनी पुनर्विकास, वाढीव FSI, प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी घरांचा प्रश्न, गावठाण सभोवतालची वाढीव नियोजित 200 मीटरची विस्तारित हद्द पूर्णपणे रद्द करून प्रकल्पग्रस्तांची आहे तेथील घरे कायम करावी आणि प्रकल्पग्रस्तांना प्राधान्याने दिलासा द्यावा याबाबतही पारदर्शक आणि ठळकपणे मुद्दे आमदार मन्ना म्हात्रे यांनी भूषण गगराणी यांच्या समोर मांडून ते लवकरात लवकर सोडविण्यासाठी विनंती केली आहे। या प्रसंगी अनेक मान्यवर व नवी मुंबई सिडको वसाहतीचे अनेक पदाधिकारी रहिवासी उपस्थित होते, ज्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या। आजची मीटिंग ही अतिशय चांगली सकारात्मक झालेली आहे। माननीय सिडकोच्या पदाधिकाऱ्यांनी सर्व बाबींचा जर विचार केला तर नवीन मुंबईच्या रहिवाशांचे भविष्य हे उज्ज्वल होईल असं मला नक्की वाटतं। फ्री होल्डच्या आजची जी मीटिंग झाली ती फ्री होल्डच्या बाबतीत माननीय आमदार स्थानिक आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झाली। सिडकोने पॉझिटिव्ह असा हे दिलेला आहे, याला होकार दिलेला आहे फ्री होल्डसाठी, आणि सिडकोच्या नगरातील समस्यांसाठी सुद्धा सिडकोने पॉझिटिव्ह हे दिलेलं आहे। त्यामुळे भविष्यात नवी मुंबईमध्ये फ्री होल्ड होईल अशा प्रकारचं वातावरण निर्माण झालेलं आहे आजच्या या मीटिंगनं। Mandatai Mhatre has taken a very good initiative because this needs to be done. They have done it in Aurangabad, why not here? And freehold is required for redevelopment. Freehold is required for the generation to come. I may not be here, but my children should not suffer because of this. Therefore, this needs to be done, and it was a beautiful initiative taken by Mandatai Mhatre. I am really thankful to her. And the assurance given by Sidco Managing Director was very positive. We hope to get it very soon. आत्ताच्या मीटिंगवर आम्हाला एक अत्यंत चांगलं आनंदाची बातमी जी कळलेली आहे की त्याच्यामुळे श्री मंदाताई म्हात्रे यांनी खूप प्रयत्न करून आणि सिडकोचे अध्यक्ष एकत्र येऊन जे आम्हाला सांगितलं गेलं की वर्षानुवर्षे ज्या गोष्टीची आम्ही वाट पाहत होतो रिडेव्हलपमेंट, तर याचे जे सध्याचे मुख्यमंत्री आणि मंदाताई म्हात्रे या लोकांच्या मध्ये झालेल्या ह्याच्याबद्दल डिस्कशनमध्ये चर्चेमध्ये असं लक्षात आलेलं आहे की या गोष्टीसाठी असा सिडकोही कुठल्याही प्रकारे तुम्हाला हेल्प करायलाच तयार आहे। इवन तुम्ही ठरवा आणि त्याप्रमाणे तुम्ही रिडेव्हलपमेंट करून घ्या सगळ्या सभासदांच्या बरोबर तुम्ही एकत्र राहून। तर ही अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि त्यामुळे आम्ही सिडको अध्यक्ष आणि श्री मंदाताई म्हात्रे या दोघांना धन्यवाद देतो आणि आमच्या सोसायटीतर्फे मी त्यांचे धन्यवाद मानतो। चर्चा आज झालेली आहे ती चर्चा अत्यंत पॉझिटिव्ह अशी चर्चा आहे, त्याबद्दल आम्ही सिडको आणि मंदाताई म्हात्रे यांचे आभारच मानतोय। परंतु त्याच्यामध्ये एक दुसरा त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला तो सर्व रहिवाशाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे रिडेव्हलपमेंट कोणी करायचं या संदर्भात ती जी काय त्यांनी निर्णय मंदाताई म्हात्रेंनी जे सांगितलेलं आहे, एक तर मोठी कंपनी L&T सारखी असावी किंवा सिडकोने स्वतः या संदर्भामध्ये पुढाकार घेऊन त्यांनी स्वतः ज्या काय शासनाचे नियम आहेत त्या अनुरोधाने
संपूर्ण रिडेव्हलपमेंट करावी, ही जी सूचना मांडली ती अत्यंत चांगली आहे. आणि त्या सूचनेस आमच्या जे मीटिंगला जे उपस्थित होते त्यांचंही अत्यंत सहकार्य मिळालेलं आहे. आणि त्याकरता सिडकोने किंवा मोठा ज्या रिडेव्हलपमेंटच्या संदर्भात जे काही निर्णय आणि करायचं आहे ते सिडकोने किंवा मोठ्या L&T सारख्या कंपनीकडे व्हावी अशी आमचं मनोगत आहे. नवी मुंबई शहर वसल्यानंतर आमच्या विभागामध्ये 1994 साली अल्पोत्पन्न गटामधल्या नागरिकांना घरं देऊ केलेली सिडकोच्या माध्यमातून, आणि ही घरं दिली त्यावेळीच खऱ्या अर्थानं निकृष्ट दर्जाची होती. तिथपासून आम्ही पाठपुरावा करत होतो की या इमारतींच्या दुरुस्त्या किंवा पुनर्बांधणीच्या संदर्भात किंवा फ्री होल्ड करण्याच्या संदर्भात सिडकोकडे अनेकदा आम्ही या संदर्भात मागण्या केलेल्या आहेत. परंतु बऱ्याच काळानंतर आज या ठिकाणची जी बैठक झाली, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालन गगराणी साहेब आणि आमच्या बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदाताई म्हात्रे यांनी या ठिकाणी बैठका बोलवल्या आणि नवी मुंबई परिसरातील बऱ्याच सोसायट्यांचे नागरिक या ठिकाणी अध्यक्ष सचिव असतील त्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. आणि खऱ्या अर्थानं या विषयाला वाचा फोडण्यासाठी या बैठकीचं अत्यंत महत्त्वाची बैठक या ठिकाणी झालेली आहे. निश्चित स्वरूपामध्ये नागरिकांना न्याय देण्याचं काम या ठिकाणी या बैठकीमध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना या ठिकाणी निवेदन केलं जाणार आहे आणि त्या 2 महिन्यामध्ये या समस्या सोडवण्याचं या ठिकाणी या सभेमध्ये आम्हाला माहिती मिळालेली आहे. आणि अत्यंत स्वागताचा हा निर्णय झालेला आहे. नवी मुंबईकरांच्या हिताच्या दृष्टीनं या ठिकाणी असणाऱ्या पुनर्बांधण्या निश्चितपणाने झाल्या पाहिजे. आता जर आपण घरं पाहिली तर दिलेलीच घरं निकृष्ट दर्जाची असताना त्याला आता जवळजवळ 20-25 वर्षाचा काळ लोटल्यानंतर ती घरं एकदम मोडकळीस आलेली पडण्याच्या अवस्थेमध्ये आहेत आणि नागरिकांचं भविष्य धोक्यात आलेलं आहे. म्हणून हे पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते निश्चित स्वरूपामध्ये आमदार मंदाताई म्हात्रे यांनी उचललेलं आहे. आम्ही सर्व नवी मुंबईकरचे सर्व सोसायट्यांचे पदाधिकारी, सर्व या ठिकाणचे रहिवासी मंदाताई म्हात्रे यांचे आभारी आहोत. त्याचप्रमाणे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक गगराणी साहेबांचे आभारी आहोत. त्यांनी लवकरात लवकर हे प्रश्न सोडवावे अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद. हाती सत्ता असो वा नसो, आमदार मंदा म्हात्रे यांनी नेहमीच नवी मुंबईतील विविध समस्यांना वाचा फोडली आहे व नवी मुंबईतील विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले आहेत. नवी मुंबईतील ही घरे फ्रीहोल्ड करून देण्यासाठी मंदा म्हात्रे यांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. त्याकरता योग्य पावलेही त्या वेळोवेळी उचलत आहेत. सिडकोंच्या घरांची पुनर्बांधणी आणि ती घरे फ्रीहोल्ड करणे या संदर्भात आमदार मंदा म्हात्रे यांनी अथक प्रयत्न करत योग्य पावलेही उचलत ही समस्या सोडविण्याचे स्वप्न उरी बाळगलं आहे, जे आता लवकरच साकार होणार हे नक्की. कॅमेरामॅन सूरज कांबळे, MVTV. आजच्या स्पेशल रिपोर्टमध्ये इतकंच. नमस्कार.